मी निलय नाईक आपल्या सर्वांच्या मार्फत मी पुसदच्या जनतेला हे सांगू इच्छितो की एक क्लिप माझ्या विरुद्ध व्हायरल होत आहे। फॉर्म भरण्याच्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांचा फॉर्म भरण्यासाठी तहसीलवर गेले असताना बाहेर महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि त्यांच्या धर्मपत्नी मोहिनी नाईक आल्या। त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते पण होते आणि मोहिनी नाईक समोरून आल्यानंतर मला माझ्या पाया पडले। मी त्यांना आशीर्वाद दिला। त्यांनी सांगितलं मला की मैं तुम्हारी बेटी हूं। मी हो म्हटलं। त्याचं कारण असं आहे की इंद्रनील नाईक साहेबांचं आणि मोहिनीताईचं लग्न झालं त्यावेळेस गुजरातमध्ये अशी एक प्रथा आहे की नवरदेवकडच्या एखाद्या माणसाला त्या मुलीला नवरदेवच्या बाजूने पितासारखं वागवणाऱ्या एका माणसाच्या मांडीवरती त्या मुलीला बसवतात आणि इंद्रनील नाईकच्या लग्नात मोहिनीला माझ्या मांडीवरती बसवलं। माझी मुलगी म्हणून तिला त्या दिवशीपासून संबोधित करण्यात आलं आणि म्हणून ती नेहमीच मला भेटते तेव्हा माझ्या पाया पडून आशीर्वाद घेते की दादा मी तुमची मुलगी आहे। खरं ती माझी सून लागते पण ह्या गुजरातच्या त्या लग्नाच्या नंतरच्या जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर मी तिला मुलगी मानतो, ह्याच्यामध्ये काही शंका नाही। आणि आमची संस्कृती आहे कोणी जर आपलं पाया पडायला आलो तर आपण त्याला आशीर्वाद देतो। निश्चितपणाने पूर्ण पुसदला, यवतमाळ जिल्ह्याला, महाराष्ट्राला सर्व निलय नाईक माहिती आहे की मी एक सुसंस्कृत व्यक्ती आहे। मी अतिशय सभ्यतेने वागतो, सन्मानपूर्वक वागतो आणि हे करत असताना त्या दिवशीचा जो प्रकरण घडला त्यांनी मला सांगितलं मैं आपकी बेटी हूं, आप आशीर्वाद दो। मला बिलकुल आशीर्वाद दो, मेरी बेटी हो आप। त्याच्यानंतर तिथं एक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की हम इनके साथ। मी त्याला म्हणलं तुम किसको वोट दोगे, काँग्रेस को वोट दोगे या इनको वोट दोगे? आणि हे सगळ्या समोर बोललो। त्यांनी सांगितलं की मैं इनको वोट दूंगा। आप क्या कहते हैं? मतलब दो, वो तुम्हारा प्रश्न है, वो तुम्हारा सवाल है, वो तुम्हारा निर्णय है। परंतु दुर्भाग्यपूर्ण काही लोकांनी एक क्लिप काढली आणि त्याला एडिट करून इनको वोट दो, ह्यांना मतदान करा, अशा प्रकारचं विचित्रपणा, घाणेरडापणा त्यांनी केलं। मी प्रथम त्या गोष्टीचा निषेध करतो आणि पुसदच्या जनतेला आपल्या मार्फत अशी विनंती करतो, हे काय ह्यांच्यासारखं माझं राजकारण नाही। मी मनोहर नाईक साहेबांच्या विरुद्ध राजकारण लढलो, त्यांच्या विरुद्ध विधानसभा लढलो, इंद्रनील नाईकच्या विरुद्ध विधानसभा लढलो। मागच्या विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, त्यांनी एकत्र बसायचा निर्णय घेतला, त्यांच्या आदेशाचं मी पालन केलं। आणि आता मला सांगताय की मी गेम केला भाजपचा, मला सांगताय की मी म्हणजे एवढं वाईट परिस्थिती झाली आहे की निलय नाईकवरती शंका करताय। जेव्हा भाजप इथे फार कमी होती मी लढलो त्यांच्या नाईकांच्या, मनोहर नाईकाच्या विरोधामध्ये आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यामध्ये माझं योगदान आहे ते पुढे राहील। आता म्हणजे माझ्या नावाचा वापर कोणत्या पद्धतीने करायचं, इथे जर मी एखादी माझ्या नाईक परिवाराच्या ज्या भावना आहेत, माझा नाईक परिवार, मी वसंतराव नाईक साहेबाचा नातू आहे, सुधाकर नाईक साहेबाचा पुतण्या आहे, मधुकर नाईक साहेबाचा मुलगा आहे। आमच्या नाईक घराण्याची जी परंपरा आहे तीच काय, ती सून म्हणून आली, पाया पडली, मी आशीर्वाद देईन। दुसरी कोणी बाई आली मी तिलाही आशीर्वाद देईन। परंतु राजकारण, मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा सेवक आहे। आम्ही आदरणीय निखिल चिद्दरवार साहेबांना आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून उभं केलं। माझी आपल्या सर्वांमार्फत असल्या खोडसाळपणा करणाऱ्यांना विनंती आहे की मेहरबानी करून राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नेऊ नका। आणि पुसदची जनता सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे निलय नाईक काय ताकदीने निवडणूक लढत होते आणि म्हणून ह्या गोष्टीला कुठंतरी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करतात। आज आम्ही तिकीट वाटप करत असताना काही लोक आमच्यामधले ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही
त्यांना घेऊन त्यांनी फॉर्म भरले राष्ट्रवादीनी. ह्याच्यापेक्षा नामुष्की काय आहे त्यांच्यावरती? काँग्रेसवाले सांगतात की याला मोठी बातमी करा. अरे काय बातमी करताय तुम्ही? एका जर वडील सारखा माणसाने आपल्या मुलीला आशीर्वाद दिला, ती पाया पडते. मोहिनी नाईक माझ्या पाया पडून आशीर्वाद मागते, तर मी सांगू तिला निघून जा म्हणून? देत नाही आशीर्वाद. ही आहे का महाराष्ट्राची संस्कृती? छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. छत्रपतींनी विरोधकाची सून आली तर तिला साडी चोळी करून ते राज्य काबीज केलं असेल दुसऱ्याचं, परंतु त्या सुनेला सन्मान केलं. ही तर आमच्या नाईक परिवाराची सून आहे, मी तिचा सन्मान निश्चित करेल आणि पुढेही करणार. परंतु माझ्या भाजपच्या भूमिकेवरती शंका करणाऱ्याला सांगतो, मी एका बापाची औलाद आहे मधुकर नाईकची, त्याच्यामुळे मी भाजपचंच काम करणार आणि निखिल चिदरवारला निवडून आणून दाखवणार. परंतु तुम्ही हे असे छोटे छोटे असे घाणेरडे डाव खेळता, ह्याचं मला दुःख वाटते. आणि अशा प्रकारचे रील करणाऱ्यालाही माझी विनंती आहे की सदसद विवेक बुद्धीने आपला निर्णय घ्या. कोणत्या स्तरावर तुम्ही जाताय? मला वाईट वाटतं त्यांच्याकडे बघून. आणि म्हणून आपल्या मार्फत पुन्हा मी विनंती करतो की भारतीय जनता पार्टीचा आमचा उमेदवार निखिल चिदरवार आहे. आणि येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल की निलय नाईकची भूमिका किती स्पष्ट आहे. सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे. मी प्रामाणिकपणाने भाजपचा सच्चा सेवक आहे. कोणाला काय वाटतं याची मला पर्वा नाही. पुसदची जनता माझ्या बरोबर आहे. माझे बसलेले सगळे नेते माझ्या बरोबर आहे.